नमस्कार. कधी विचार केला आहे का की नकाशावर ओढलेली एक साधी रेष अख्ख्या देशाचं भविष्य कसं बदलू शकते? आज आपण इतिहासातल्या अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत. 1905 सालची बंगालची फाळणी. वरवर पाहता हा फक्त एक प्रशासकीय निर्णय वाटतो, पण खरं तर हा ब्रिटिशांच्या वसाहतवादी डावपेचांचा एक जबरदस्त नमुना होता. चला तर मग इतिहासाची पानं जरा उलगडून पाहूया. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवातच होते ब्रिटिश भारताचे तत्कालीन गृहसचिव एच रिझले यांच्या एका वाक्यातून. बघा ते काय म्हणाले होते, एकसंध बंगाल ही एक शक्ती आहे, विभागलेला बंगाल वेगवेगळ्या दिशांना खेचला जाईल. म्हणजे हे एकच वाक्य ब्रिटिशांच्या मनात काय शिजत होतं, त्यांची संपूर्ण रणनीती काय होती हे स्पष्ट सांगून जातं. याच वाक्यात फाळणीचा खरा हेतू दडलेला होता. तर मग प्रश्न असा येतो की फाळणीचा निर्णय घेतलाच का गेला? यामागे नक्की काय कारणं होती? बरं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यावेळचा बंगाल प्रांत किती प्रचंड होता याचा अंदाज घ्यावा लागेल. त्या काळातला बंगाल प्रांत म्हणजे आजच्या अनेक देशांपेक्षा मोठा होता. तब्बल 1,89,000 चौरस मैल. विचार करा, एवढ्या मोठ्या भूभागावर प्रशासन चालवणं किती आव्हानात्मक असेल, नाही का? आणि हेच प्रशासकीय सोयीचं कारण ब्रिटिशांनी सगळ्यांसमोर ठेवलं. आणि फक्त क्षेत्रफळच नाही तर लोकसंख्याही प्रचंड होते. जवळपास 7,80,00,000 लोक. म्हणजे साहजिकच प्रशासकीय अडचण या त्यांच्या युक्तिवादाला एक प्रकारचं बळ मिळत होतं. पण थांबा, हेच खरं कारण होतं का? आता आपण जरा पडद्यामागे डोकावूया. एक होतं अधिकृत कारण आणि दुसरं होतं खरं कारण, खरा राजकीय हेतू. आणि इथेच आपल्याला ब्रिटिशांची ती जगप्रसिद्ध नीती दिसते, फोडा आणि राज्य करा. म्हणजे बघा, एका बाजूला प्रशासकीय सोयीचं कारण दिलं गेलं, पण पडद्यामागचा खरा खेळ वेगळाच होता. खरा उद्देश होता भारतीय राष्ट्रवादाचा जो कणा होता, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यालाच कमकुवत करणं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बंगालमधलं जे हिंदू मुस्लिम ऐक्य होतं त्याला सुरुंग लावणं. आणि हा काही फक्त अंदाज नाहीये, खुद्द गृहसचिव रिझले यांच्या गोपनीय पत्रांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. आता ही फोडा आणि राज्य करा नीती म्हणजे काय? सोप्पं आहे. लोकांच्या मोठ्या शक्तीचे छोटे छोटे तुकडे करायचे, त्यांना एकमेकांपासून तोडायचं, म्हणजे त्यांची ताकद कमी होते आणि मग त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं. ही एक जुनी वसाहतवादी रणनीती होती आणि बंगालमध्ये ब्रिटिशांनी नेमका हाच डाव खेळला. बरं, हा डाव यशस्वी कसा करायचा? मग लॉर्ड कर्झनने एक खेळी खेळली. त्याने पूर्व बंगालमधल्या मुस्लिम समाजाला जणू काही आमिषच दाखवलं. त्यांना आश्वासनं दिली की तुमच्यासाठी हा नवीन प्रांत तयार करतोय, तुम्हाला मुघल काळातलं वैभव परत मिळेल, नोकऱ्या मिळतील, शिक्षणात संधी मिळतील. म्हणजे त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला की या फाळणीतच तुमचं हित आहे. उद्देश एकच होता, एक राजकीय फूट पाडणं. पण थांबा, ब्रिटिशांना वाटलं की त्यांचा डाव यशस्वी होईल, पण तसं झालं नाही. भारतीयांनी हा डाव बरोबर ओळखला होता आणि या फाळणीच्या विरोधात संपूर्ण देशात एक अशी काही जबरदस्त चळवळ उभी राहिली जी अभूतपूर्व होती. या चळवळीला आपण स्वदेशी किंवा वंगभंग चळवळ म्हणून ओळखतो. आणि हे आंदोलन म्हणजे फक्त रस्त्यावर उतरून केलेला राजकीय विरोध नव्हता, अजिबात नाही. याचे 3 भक्कम आधारस्तंभ होते. पहिला, सांस्कृतिक प्रतिकार, म्हणजे आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान जागवायचा. दुसरा, शैक्षणिक स्वायत्तता, म्हणजे ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धतीला पर्याय उभा करायचा, स्वतःच्या शाळा कॉलेज सुरू करायच्या. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, आर्थिक आत्मनिर्भरता, म्हणजे स्वदेशीचा वापर करायचा, जेणेकरून देशाचा पैसा देशातच राहील. या चळवळीतून खरंच खूप काही विधायक गोष्टी घडल्या. उदाहरणार्थ, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आमार सोनार बांगला हे अजरामर गीत, ते याच काळातलं जे आज बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे. एवढंच नाही तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली. PC रे सारख्या लोकांनी पुढे येऊन बंगाल केमिकल्ससारखे स्वदेशी उद्योग उभारले आणि आर्थिक स्वावलंबनाचा एक आदर्शच घालून दिला. एवढा तीव्र विरोध झाला, पण तरीही फाळणीने भारतीय राजकारणावर एक असा काही घाव घातला ज्याचे व्रण कायमचे राहिले. या एका निर्णयाने भविष्याच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जरा घटनाक्रम बघा, किती वेगाने गोष्टी घडल्या. 1905 मध्ये फाळणीची घोषणा होते आणि पुढच्याच वर्षी 1906 मध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना होते. आणि त्यानंतर लगेच 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येच ऐतिहासिक फूट पडते. एका मागोमाग एक धक्के होते हे. आणि इथेच सगळे राजकीय हिशोब बदलले. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906 मध्ये ढाक्यात. का? तर फाळणीला पाठिंबा देण्यासाठी आणि मुस्लिमांचे हितसंबंध वेगळे आहेत हे दाखवण्यासाठी. आणि यामागे ब्रिटिशांचा छुपा पाठिंबा होताच. ह्या एका घटनेमुळे काँग्रेसच्या सर्वसमावेशक राजकारणाला एक मोठं आव्हान मिळालं
आणि खरं तर भारतीय राजकारणात एका नव्या फूट पाडणाऱ्या अध्यायाची सुरुवात झाली. आणि दुसरीकडे काय झालं? काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू झाले. फाळणीला विरोध कसा करायचा यावरून मवाळ आणि जहाल गटामध्ये मतभेद इतके टोकाला गेले की 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेस अक्षरशः दुभंगली. याचा परिणाम काय झाला? स्वातंत्र्य चळवळीचा वेग कमी झाला. म्हणजे बघा, ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा ही नीती दोन्ही बाजूनी यशस्वी होताना दिसत होती. अखेरीस झालं असं की हा विरोध आणि दबाव इतका वाढला की ब्रिटिशांना माघार घ्यावीच लागली. पण थांबा, त्यांनी फाळणी रद्द केली म्हणजे हा काही आपला सरळसोट विजय नव्हता. तो नकाशा पुन्हा एकदा, पण स्वतःच्या सोयीने नव्याने आखण्याचाच एक डाव होता. 1911मध्ये फाळणी रद्द झाली हे खरंय, पण जो बंगाल प्रांत होता तो मात्र त्याच्या मूळ स्वरूपात कधीच परत आला नाही. या नवीन नकाशात काय होतं तर बिहार आणि ओडिशा हे बंगालमधून वेगळे करून त्यांचा एक स्वतंत्र प्रांत बनवला. आसामलाही पुन्हा एकदा स्वतंत्र प्रांताचा दर्जा दिला गेला आणि बंगाली बोलणाऱ्या लोकांना एकत्र करून बंगालची पुनर्रचना करण्यात आली. म्हणजे या निर्णयामुळे फक्त बंगालचा आकारच कमी झाला नाही, तर भाषा आणि संस्कृतीवर आधारित प्रादेशिक अस्मितांना एक प्रकारे खतपाणी मिळालं. भविष्यात जी राज्य पुनर्रचना झाली त्याचा पायाच इथे घातला गेला. प्रशासकीय सीमा कायमच्या बदलून गेल्या. हा तक्ता बघा, यावरून त्या काळातले प्रशासकीय बदल एकदम स्पष्ट होत आहेत. फाळणीच्या काळात 2 मुख्यालय होती, एक पश्चिमेला कलकत्ता आणि दुसरं पूर्वेला ढाका. भारताची राजधानी तेव्हा कलकत्ताच होती, जी नंतर 1911मध्ये दिल्लीला नेण्यात आली. हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल होता. पण या सगळ्या गदारोळात एक खूप मोठी आणि सकारात्मक गोष्ट घडली, ती म्हणजे स्वदेशी चळवळ. खरं तर याच चळवळीने स्वराज्य ही संकल्पना खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवली. सामान्य माणसाला पहिल्यांदाच संघटितपणे ब्रिटिश सत्तेविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची ताकद दिली. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हा एक मैलाचा दगड मानला जातो. आणि शेवटी एक प्रश्न मनात राहतोच की एका प्रशासकीय निर्णयाने पेरलेली विभाजनाची ही बीजे खरंच एका राष्ट्राचं भवितव्य ठरवू शकतात का? विचार करा, 1905 साली नकाशावर ओढलेल्या त्या एका रेषेने फक्त बंगालचा नकाशा नाही बदलला, तर संपूर्ण उपखंडाचं भविष्यच बदलून टाकलं. यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.